भावाने हे बघा, रात्रीच्या वाजलेत 9 वाजले असतील आय थिंक. आम्ही काम करतात ओटी टाइमपास. पण हे कशाला आणलंय? समजने वाले को इशारा काफी है मेरी जान. हे घे मग टाक आता सर. एवढे नाही एवढे पण एवढं कशाला आणलं असे तू सगळं? फुल खायची सोय आहे एकदम. आम्हाला खायची सोय आहे. ते मी हा? खातो ना बरं. आणि घ्यायची सवय आहे काय? ते फालतूगिरी करू का? काय बोलतो मग? काय नाही, आज व्लॉगच ना शूट केला मी. काय बोलते कसं? मला आता आठवलं मग की कसं मी आहेस तू? की मी व्लॉगर पण आहे. आणि तू सी पण आहेस, तुला माहिती आहे? तर तू आहे ना. ही चाट मसाला आहे कुठेतरी. कुठे? एवढं सगळं? अरे भाई म्हणा विषय आहे काय आपल्याकडे आहे ना. हे तिकडे 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 कुठे? इकडे. मग आम्ही दोघंच आहेत कंपनीमध्ये, पूर्ण कंपनीत आम्ही दोघंच आहेत. आणि हे काय त्या बॅगेतून आम्हाला दोघांना आणलेलं हे. जसे आम्ही काल गेलेलो ना तिकडे त्या साईडला अलग, त्याला वाटलं आम्ही दोघं आहेत म्हणून दोघांचीच सोय करून आणले. आणि पोरांनी लास्टपर्यंत कोणासमोर काढलं नाही. आता मी लास्टला एंडिंगला दोघं आहेत ना, हे बघा फक्त दोघं आहेत. आता त्यांनी काढले ते 2 सफरचंद आणि 1 ती काकडी. असा लॉयल मित्र पाहिजे ना. मित्र बोलतो सॉरी, आयटम. मग आयटम आहे ना, मित्र मित्र. दांडिया केलं का आपलं? दांडी आता गरबा चालू झाला ना. मग आणि आज पहिला दिवस आहे. आणि आम्ही इथे झोपणार. आणि आज कलर व्हाईट आहे म्हणून मी ग्रीन घातलं आहे. कारण एवढ्या कलरचे कपडे आपल्याकडे नाही आहेत. सो जे भेटेल ते घालायचं. मला सीन काय झाला सांगतो मला मी. माझ्याकडे एक व्हाईट कलरचं शर्ट आहे. आयटम दिलं नाही आय डोंट नो, मी काय पण भेंडे थांब ना, ऐक ना काहीतरी बोलतो ना मी. व्हाईट कलर एक शर्ट आहे. बघितलं, कपड्यातून काढलं, चांगलं वाटलं, इस्त्री केली. फक्त पुढे इस्त्री केली, हात बीतला एकदम. आणि जसं इस्त्री उचलली करून मागे बघितलं, डाग होता. 15 मिनटं गेली. कारण का इस्त्री एकदम प्रॉपर होतं ना, एकदम पाणी बिणी मारून फसफस करून. त्याच्यानंतर एक दुसरं शर्ट घेतलं एकदम चायनीज कॉलरचं. ते घेतलं, काढलं, त्याला पहिलं तिथे डाग होता. मग दोन्ही शर्ट गेली फेकायला. मग नंतर घेतली एक फुटबॉलची जर्सी घेतली. टाक पडले होते. नाही, तिचा वास होता, धुतलीच नव्हती वाटते म्हणून. बघा मित्रांनो, आपली नीच आहे. नीच म्हणजे कपडे यूज करतो आणि कवडात तसंच चालून ठेवतो. चुकून गेला असेल रे. चुकून म्हणजे असं का जात भाई? चुकून खूप काय असं गेलं ना तर मला भाई शिव्या देतात. याचं खूप काय होते. तर मी फुटबॉलची जर्सी काढली, तिला वास येत होता, मग धुवायला टाकली ती. आणि मग जे भेटलं ते असं विदाऊट इस्त्री वगैरे करून आपलं घालून आलो कामावरती. आणि आज कलर व्हाईट आहे म्हणून बघा यांनी ब्ल्यू घातला आहे. ब्ल्यू आहे ना हा, म्हणजे ब्ल्यू म्हणजे ब्लॅक समजा. कारण का तुम्ही मला सांगा, हां काय वाटतं? आपण एक कलर वगैरे घालतोय, हां मला एक प्रश्न पडले मला. अरे काहीतरी असेल रे. आपण त्याच्यावरती नाही गेलेच बरं आहे. कारण का मग आपले लागतील. सो जाऊन दे. काय तुला वेगळं बोलायचं त्याचं बोल ना. आता वेगळं काय बोलायचं नाही. तू उद्या काय घालणार आहे? हो. म्हणजे कोणता कलर आहे? रेड. रेड कलर आहे ना. सुपरमॅन बनवतो भाऊ, सुपरमॅन. स्पायडरमॅन म्हणतो. तू स्पायडरमॅन म्हणतोय. हो. मी निळी चड्डी घालतो, निळं टी शर्ट घालतो. इथे लाल जय. लाल बावटा म्हणतो मी. तू पण. मी निळी पॅन्ट, निळी टी शर्ट आणि लाल चड्डी घालतो मस्तपैकी एकदम अंडर पॅन्ट. त्याच्यावर ते सुपरमॅन इज सुपरमॅन आणि हा स्पायडरमॅन इज स्पायडरमॅन. ओके ओके. हवा घे. काकडी. तुला सवय आहे ती. गाणं. मी फक्त सफरचंद खातो. तू चाट मसाला गेला कुठे आपला? भावा तो खूप अगोदर होता, त्याला झाले 1-2 महिने. अक्काचं वाटतं घेऊन गेला वाटते त्यासोबत. जाऊन दे, कॉन्टॅक्ट समजणार नाही. हो. काय मला आयफोन 15 आहे काय दाखव. नाही बाबा. कंपनीचा आयफोन 15 आहे. आणि कंपनीचे फाउंडर आहेत ना, फाउंडर जसे तुम्ही आता लास्टचे 2 ब्लॉग बघितले, म्हणजे ते आम्ही केले ना कार कार्टल वॉटर पार्क वगैरे, ते ब्लॉग आमच्या फाउंडरने बघून ते बोलले की कंपनीचा फोन तू वापरू शकतो असं. आयफोन 15 जो की होतात ना घ्यायचं स्वप्न किंवा घ्यायचा प्लॅन आहे बघा. आयफोन 15 दिवाळीमध्ये घेऊ शकतो मी. पण हे 30 दिवस केलं तर करू ना. 30 दिवस तुला वाटतं करणार ना? टाक. हाऊ तू जोश करू शकतो बाबा तू. समजला काय विषय? तुझ्या इथं 10 मी बोललो हाऊ द जोश.
हाय सर अबे यस हाय सर हाय. पिक्चर नाही बघत गुगल असतं बघतो. गुगलवर जास्त ना सारखा ब्राउझर राहून दे. तर आमच्या कंपनीच्या फाउंडरने पण मला अप्रुव्हल दिलं की तू आयफोन वापरू शकतो. तू कधी असं कंपनीला काय असेल तर सो कंपनी जाणार आहे लवकर डिसेंबरमध्ये. लवकर म्हणजे अजून 2-3 महिने आहेत पण कंपनी जाईल जशी लास्ट टाईम गेलेली तशी ना. विला तो म्हणजे स्वतःचा आयफोन येईल असं मला वाटते. माझा डिसिजन बदलू शकतो कारण का आयफोनमध्ये कॅपकट यूज करू शकत नाही. माझ्याकडे लॅपटॉप टाकलं दिसते बे. हां आयफोनमध्ये माझा म्हातारा आयफोनमध्ये कॅपकट नाही यूज करू शकत आणि लॅपटॉप पण नाही. मग एडिट कसं करणार त्यासाठी मला VNवरती करायला लागेल. पण VNपेक्षा कॅपकट चांगला आहे. सो ते काय जो काय निकाल लागेल तो मी तुम्हाला सांगेन. मग ठरवायचा आयफोन घ्यायचा की कोणता वेगळा. जर तुम्हाला कोणता माहिती असेल तर सजेस्ट करा ठीक आहे. आपल्याला सॅमसंग कोणता आहे. सॅमसंग काय आहे. सॅमसंग फोनचं नावच नाही. सॅमसंग बोललो रे बाबा. सॅमसंग कोणत्या फोनचं नाव आहे. सॅमसंग अरे काय असेल ते भाई इथं हाय तो. सॅमसंग आहे. हा ते बोल पहिलं सॅमसंग. सॅमसंग. फालतू पहिलं बरोबर बोलला. सो जाऊन जे काय होतं मला पण नाही बोलतात. पण कसं 12वी फेल आहे ना आता कसं येणार. तू 12वी गेलाय. मी 12वी फेल आहे. मी तुम्हाला जे रिअलिटी सांगतो बघा. काय सांगतो तुम्हाला मी गेले ना 1.5-2 महिना झाला असेल. हा पालघर साईडला जातो कंपनीमध्ये बोलतो चाललं. अरे यार फोन आला भावना 1 मिनटं. अबे जा कट कर. हां कंपनीला सांगतो HR ला वगैरे की चालला आहे मी ॲडमिशन करायला. 1.5-2 महिने कोण ॲडमिशन कोण करते एवढं सांग जरा. अरे हा बाबा करतात रे. तू नक्की ॲडमिशन करायला चालला आहे की काहीतरी वेगळं ॲडमिशनच्या नावाखाली. ऍडमिशन करायला चाललंय. आता उद्या पण चाललाय. हां उद्या फर्स्ट हाफला पण नाही. हा खरं ॲडमिशन करायला चाललाय. अरे हो भाई. उद्या मला व्हिडिओ कॉल करशील. हो मी तुला दाखव माझे डॉक्युमेंट. कोणतं कॉलेज कोणतं ते. अरे बाहेरून करतोय मी. कॉलेज कोणतं. कलीना. पण 2-3 महिने कोण ॲडमिशन करायला होते एवढे. अरे मग काय मग ॲडमिशन एक जास्तीत जास्त 2-3 असेल ना तू. हे बघ पण हा भाई 1 हप्ता झाला 2 हप्ता झाला की सांगतो चाल ॲडमिशन करायला. भाई मॅनेजर पण विचारते की भाई नक्कीच ॲडमिशन करायला झाला ना तू. हे बघा डॉक्युमेंट नसतं दाखवायचं भाई. फेमस होणार आहे मी पुढच्या 1-1.5 वर्षात. अरे ऑनलाईन एज्युकेशन सबस्क्राईब करा. ऑनलाईन एज्युकेशन चांगली गोष्ट आहे. लेटेस्ट होतं. आता आम्ही थोडं काम करतात आणि वाटतात कारण का ना गरबा खेळलो नाही माहिती नाही. आज पहिला दिवस आहे का तुम्हाला सांगितलं मी जसं की. पण माझ्या मित्राचा लफडा काय माहीत आहे का. जे माझे मित्र आहेत संगतवाले ते जातात त्यांच्या कॉलेज आणि स्कूलच्या मित्रांसोबत गरबा खेळायला. आणि मी एकटा पडतो. आणि जे माझे मित्र शाळेतवाले ते असतात त्यांच्या मित्रांसोबत. आणि मी असंच कंटाळतो घरात. मग मी बिग बॉस बघतो. अजून काय करणार. पण आता घरी गेले एडिटिंग आहे ती की मी करीन. सो एवढं सांगत होतं मला कारण आता 7 मिनटं झाले. आता मला पण बरं वाटतं की काहीतरी ब्लॉग पडेल. आता जेव्हा 7-8 मिनटं झालं शूट सगळं टाकून देणार. एडिट करायची गरज नाही कारण का 1 टेक आहे डायरेक्ट. काम बोलतोस ना. आता निघालो का तुम्हाला दाखवतो मी कारण का दोघं आता एकत्र निघू. मग हा इकडे लाना सोपारा बोलतोय. नाना सोपारा इकडे बोलायची थांब ना. अरे तू जायची खालती जाया करतोय. काय हा चालला इकडे नाना सोपारा मी त्याला नाही गाव. थांबा दाखवतो. आता निघतील तेव्हा. आता जरा थोडंसं काम करतात आणि निपटवतात. चला ना आता मी निघाल्यात. पक्का पाऊस पडतो तुम्ही बघू शकता. बघा कंटिन्यू पाऊस पडतोय आणि खूप जास्त. तर आम्ही चालल्यात घरी जाणार. आय थिंक माझं वाटतं एवढाच ब्लॉग आहे हा. जर गरबा खेळायला गेलो तर मग ब्लॉग कंटिन्यू होणार. नाही तर मग हा ब्लॉग आपण इथं एंड करूयात. चला भेटूया. सीन काय झालंय माझी ते खूप पाणी भरलं आणि मम्मीचा कॉल आला होता तर माझी फाटे तिकडे. आता रिक्षा पण नाही जाणार आणि मी जाऊ कसा असा सीन झालाय. आणि कंटिन्यू पाऊस लागते भावांनो. तुझ्याकडे काय आहे. तुझ्याकडे काय सीन आहे. माझ्या आमचा नाळासोपारा नाही ना. नाळासोपाराच्या म्हणूनच असतं
बोल काय आता बोलायचं? फुल पाणी भरलं आता इकडे पण पाणी भरायला लागले बघा पाणी पूर्ण पाणी दाखव थोडं बाई भाई एवढंसं पाण्याने काय होते बाई भरणार बाई काय नाही पाणी कंटिन्यू बाई लगातार 2 तास पाऊस लागते 2-3 तास अच्छा 7 वाजल्यापासून पाऊस लागते हां तर सीन असा आहे की आमच्याकडे लवकर भरतं आणि एरियावर सकाळी पण भरलाच होता आमच्या इथे तर मी विचार केला तर सकाळी उठलो मी लवकर 5 वाजता ते पाऊस लागते भेंडी काय 50 टाकली ज्याची मम्मी आहे ना बाई व्हॉट्सअप चेक केला अरे बास घंटा बाई. थोडं सांगायला लागला भावांनो आज होता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय